हॅलो नमस्कार. मी पवार माधवी. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी करणार आहे व्हेज कोल्हापुरी भाजी. तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीत करते. मी अगोदर मसाले दाखवते. या तेलामध्ये मी पनीर तळून घेतला. तर मी आता गॅस लावून घेते आणि मसाले भाजून घेते. याच्यामध्ये मी कांदा, टमॅटो, लसूण, अद्रक हे सगळं चिरून घेतलं आहे आणि थोडेसे काजू आणि सुका खोबरा हे आपल्याला सगळं एकत्र सगळं भाजायचं आहे. ह्याच्यामध्ये मी काली मिरी घेतले, 4-5 काली मिरी, हे छोटे छोटे तमालपत्र 2 घेतलेत, एक मोठा बस होतो, एक वेलची घेतले, 3 मी काली मिरी घेतले आणि लवंग, काली मिरी आणि जिरं. तर हे आपल्याला अगोदर भाजून घ्यायचं आहे. अगोदर जिरं टाकूया. अर्धा चमचा जिरं आहे. परत जिरं, धने जिरे वगैरे पावडर टाकायची आहे ना. काली मिरी, लवंग आणि दालचिनीचं पान, तेजपत्ता. आपण हे सगळं मसाले टाकून दिले त्याच्यामध्ये. छान असं भाजून घ्यायचं आहे. भाजल्यावर थोडे काजू आणि नंतर शेवटीला खोबरं टाकणार आपण. हे बघा, कांदा टॅमॅटो चांगला गळला आहे आणि चांगला लाल पण झाला, चांगला परतून निघाला आहे. तर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत काजू आणि खोबरं. आपण खोबरं टाकून पुन्हा भाजून घेऊया. हे बघा, थोडंसं मी भिंगरी लावून घेतली मिक्सरला, म्हणजे जास्त बाहेर नको यायला म्हणून. तर आपण काय काय मसाले टाकणार आहोत ते दाखवते. माझ्याकडे जिरं आणि धने मिक्स पावडर आहे, तर मी 1 चमचा हे टाकते. जिरं आणि धनेपूड 1 चमचा टाकली. 1 चम्मच लाल मसाला टाकते आणि थोडीशी काश्मीरी मिरची पावडर टाकते, थोडी हळद. आपण हे सगळं एकत्र मिश्रण करून घेणार आहोत मिक्सरला लावून आणि त्याच्यामध्ये दही टाकणार आहे. आणि आपण एक मिश्रण करून घेऊया. हे बघा, आपला मसाला सगळा रेडी झालाय. तर आता आपण कढई गरम करायला ठेवूया आणि फोडणी देऊया. आणि बघा, ही भाजी मी सगळी वाफवून घेतले, उकडवून घेतले. फ्लावर आहे, शिमला मिरची आहे, गाजर, फरसबी आणि वाटाणा हे सगळं आपण एकत्र उकडवून घेतलं आहे. टाकून मसाल्यामध्ये आता परतणार आहोत. आणि कढई गरम झाली आहे, तर आपण तेल घालणार आहोत त्याच्यामध्ये. आपण तेल घातलं. तेल थोडं गरम झालं की आपण मसाल्याची फोडणी डायरेक्ट देणार आहे. बाकी काय टाकणार आहे, फक्त 2 तमालपत्र मी टाकते फोडणीसाठी. तमालपत्र आणि हा मसाला आपण चांगले छान परतून घेऊया तेलामध्ये. सगळे मसाले आपण हे वाटणामध्येच वाटलेले आहेत. हे बघा, असं चांगलं घाटून घ्यायचं आहे त्याला. थोडंसं कड येऊ द्या. स्लो गॅसवरती ठेवायचं, नाही तर ते उडतंय मसाला. बघा,
डोळ्यात वगैरे जाईल याची शक्यता असते, पण सारखं हलवत राहायचं त्याला. त्याचं तेल सुटलं की आपण ही भाजी सेव करणार त्याच्यामध्ये टाकल्यावर. आता आपण ही भाजी टाकूया. भाजी टाकली, आपण हलवून घेऊया त्याला मस्त. हे बघा, ह्याच्यावर मी झाकण ठेवलंय, थोडा मसाल्याला कड येण्यासाठी झाकण ठेवलं होतं. तर आपण काढूया, बाजूला ठेवूया. त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण थोडंसं हलकंसं पाणी घालणार, मसाल्याचंच घालणार आहे. भाजी आपण वाफवून घेतलेली आहे. हे बघा, हलवून घेऊया. अजून थोडं पाणी लागून टाकूया आपण त्याच्यामध्ये. एवढं पाणी घातलंय मी. मला तुम्हाला असं वाटत असेल भाजी पांढरी आहे, तर आपण त्याचा कलर कसा येण्यासाठी तुम्हाला मी दाखवते काय करायचं ते. आता आपण हे घालणार आहोत पनीर. त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण मॅगी मसाला. हा पूर्ण 1 पॅकेट घालणार आहे मी. मॅगी मसाल्याने खूप चव येते. त्याच्यामध्ये घालणार आपण चवीपुरतं मीठ. चवीपुरतं मी मीठ टाकलं, माझ्या अंदाजाने टाकलं. तुम्हाला जास्त कमी वाटत असेल तर तुम्ही कमी टाका, जास्त टाका, किंवा कमी टाकलेलंच बरं, कारण वरून घ्यायला बरं. नाहीतर मग खायला झाली तर कोण खाणार नाही वगैरे ना. कारण एवढ्या भाजीला माझ्या अंदाजाने तर एवढं बस होतं. मीठ मसाल्याला पण लागली पाहिजे, आतमध्ये भाजीला पण लागली पाहिजे ना. आणि वरून टाकणार आहे आपण कस्तुरी मेथी. वरून आपण कस्तुरी मेथी टाकली आणि वरून मी कढीपत्ता पण टाकणार आहे आणि कोथिंबीर. आपण चांगलं छान हलवून घेऊया. सगळे एकत्र मसाले लागेपर्यंत आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि बाकीची दुसरी तयारी करूया. हे बघा, इकडे मी ढवळा ठेवला, त्याच्यामध्ये मी घालते तेल. तेल घातलं, थोडं तेल गरम झाल्याच्या नंतर मसाला घालणार. ते बघा, छान भाजीला कड येतोय. आपण स्लो करणार आहोत गॅस त्याचा, कारण ते ना मसाला असा उडतोय, अंगावर उडेल. तर गरम गरम अंगावर उडलं ना तेल भरपूर उडतं, चटका लागतो. भाजीचा आपण स्लो गॅस केला आहे, चांगली उकळी येते. तर आपण त्याच्यामध्ये ना काश्मीरी मिरची पावडर टाकणार आहे तेलामध्ये. ते गॅस बंद करते, तेल चांगलं मस्त गरम झालं आहे. आणि हे आपण त्याच्यावरती तरी घालणार आहे.
बघा तरी घातली आहे. ह्या तरीवरती आपण मस्त कोथिंबीर टाकू. बघा मस्त तरी आले. मी वरून दिली फोडणी त्याला. तर मी आता गॅस बंद करते आणि झाकण ठेवते. व्हेज कोल्हापुरी भाजी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण करा. आता श्रावण महिना चालला आहे. छान मस्त मस्त करून खा. खूप गोड लागतं. खूप छान लागतं व्हेज जेवण जेवायला. म्हणजे मला तर खूप आवडतं. तुम्हालाही आवडेल. मी तुम्हालाही दाखवते मी कुठल्या पद्धतीत करते. तसं तुम्ही पण करा आणि मला सांगा कमेंट करून. छान होतं. काही वेगळं असेल तरीही सांगा. छान दाखवेन मी तुम्हाला वेगवेगळं करून. तर तुम्ही फक्त कमेंट करा, मग मी तुम्हाला सांगेन. बाय बाय. पूर्ण व्हिडिओ बघा.